नमस्कार मंडळी. बाहेर जोरदार थंडी, पावसाच्या सरी पडतायत आणि या थंडीत समोर आहे गरमागरम कांदा भजी. तुम्हाला कसं वाटतंय हे डेडली कॉम्बिनेशन? चला तर मग मी घेऊन आले कांदा भजी रेसिपी. ती पण साधी सुधी नाही तर अगदी कुरकुरीत कांदा भजी. तर कांदा भजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 6 ते 7 कांदे घेतलेत आणि आता त्यावरचे जी साल आहे ती मी व्यवस्थित काढून कांदा स्वच्छ करून घेते. थंडी आणि कांदा भजी किंवा पाऊस आणि कांदा भजी हे अगदी डेडली कॉम्बिनेशन आहे. कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कांदे व्यवस्थित असे साफ करून घेतलेत आधी आणि त्यानंतर मग असे त्याचे बारीक बारीक स्लाइस करून घेतले. आता जेव्हा आपल्याला कांदा भजी कुरकुरीत बनवायची असते किंवा जेव्हा आपण खेकडा कांदा भजी बनवतो असंही त्याला म्हणतात, तेव्हा आपण त्याचे बारीक बारीक स्लाइस करून घेतो, म्हणजे अशा उभ्या चकत्या करून घेतो. त्या आपण थोड्या बारीक बारीकच करून घेतो कारण की मग त्यामुळे ती कांदा भजी अजून छान आणि कुरकुरीत लागते. तर मी इथे 7 ते 8 कांदे घेतलेत आणि असे बारीक बारीक करून घेतलेत व्यवस्थित, कारण मला जरा क्वांटिटी जास्त बनवायची होती त्याच्यामुळे मी जरा जास्त कांदे घेतले. आता सर्वप्रथम सर्व कांदे कापून झाल्यानंतर मी ते असे वेगवेगळे करून घेतलेत. त्याच्या पाकळ्या पूर्ण अशा सेपरेट करून घेतल्यात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड केलं आहे आणि ते व्यवस्थित एकदम मिक्स करून ठेवले. आता यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी यात मिक्स करायचं नाही आहे. त्यानंतर आता मी इथे 5 ते 6 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या, ज्या एवढ्याही तिखट नाही आहे, पर कमी तिखट आहेत या मिरच्या. त्यामुळे मी ते जवळजवळ 5 ते 7 मिरच्या घेतल्यात आणि अशा मध्ये कट मारून त्याला मग बारीक बारीक चिरून घेतल्यात, कारण कांदा भजी बनवायची झाली की मिरच्या या आल्याच पाहिजेत. ज्यांना थोडं तिखटसरपणा आवडतो त्यांनी या मिरच्या कापून घ्याव्या अगदी बारीक बारीक. त्यानंतर या ठिकाणी मी थोडंसं बेसन काढून घेतलेलं आहे, ज्याला आपण चण्याचं पीठ देखील म्हणतो. आणि जो कांदा मी मीठ टाकून ठेवला होता त्यालासुद्धा मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं. तर या ठिकाणी मी घेतलं आहे थोडी कोथिंबीर, कापलेल्या मिरच्या, लाल तिखट मिरची आणि थोडासा ओवा. जर कोणाला जिरा आवडत असेल तर ती जिराही थोडंसं ॲड करू शकतात. आता या ठिकाणी मी मीठ लावून ठेवलेला कांदा होता, त्याला थोडंसं पाणी सुटलं आहे, तर त्यामध्ये मी आता सर्व पदार्थ मिक्स करते. आता मी मिरची टाकली आहे आणि लाल तिखट मिरचीसुद्धा या ठिकाणी मी टाकली आहे चवीसाठी. तर तुम्हाला काय प्रमाणात कांदा भजी तिखट हवी त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मिरची टाका. आणि आता जो मी ओवा घेतलेला तो मी मस्त असा बारीक केला आहे हातावर आणि त्यानंतरच मी तो टाकला आहे. बारीक केल्यानंतर त्याला अजून स्वाद येतो म्हणून मी हातावरच मळून घेतला व्यवस्थित ओवा आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. तर आपण जे बेसन पीठ घेतलं होतं, आपण ज्याला चण्याचं पीठ म्हणतो, ते सुद्धा मी या ठिकाणी चवीनुसार ॲड केलं आहे. तर तुम्हाला कमी जास्त कन्सिस्टन्सी बघावी लागेल आधी की कसं बनतं आहे आणि त्यानंतर थोडंसं पीठ वरतून ॲड करावं लागेल तुमच्या अंदाजानुसार. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा तुम्ही कुरकुरीत भजी बनवायची असते तेव्हा त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, कारण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकता तेव्हा ते पाणी आपोआप त्याला सुटतं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जे बाकी आपण पदार्थ टाकलेत ते सगळे एक मिश्रण तयार करून घ्या त्याचं व्यवस्थित. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की याला आपोआपच पाणी सुटतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज लागत नाही, कारण जसं जसं तुम्ही याच्यामध्ये पीठ मिसळून घेता, मळून घेता, व्यवस्थित हे एकजीव करून घेता, तसं तसं त्याला अजून पाणी सुटतं. त्यानंतर आता मी याच्यामध्ये थोडीशी कापलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि आता हे मिश्रण मी एकजीव करून घेतलं आहे पूर्ण आणि आता हे आपल्या भजीसाठी रेडी झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर पद्धतीने असं थोडं पाणी सुटलं आहे आणि व्यवस्थित भजी घट्ट झाली. त्यानंतर या ठिकाणी मी 7 ते 8 मिरच्या घेतल्यात, त्यामधून अशा कापून घेतल्यात. आता आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत, तर मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे मध्यम आचेवर आणि आता तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या टाकणार आहे आणि मिरच्या ह्या व्यवस्थित तळून घेणार आहे, कारण आम्हाला कांदा भजीसोबत मिरचीसुद्धा हवी होती, तर आम्ही मिरच्यासुद्धा तळून घेतल्या त्या ठिकाणी. तर मी इथे मोठा झारा घेतला आणि त्याच्यामध्ये आता मिरच्या व्यवस्थित तळून घेते. आता ह्या आपल्या मिरच्या कशा तळून झाल्यात मस्त तुम्ही पाहू शकता. मला तर कांदा भजी आणि मिरचीचं कॉम्बिनेशन खूप आवडतं. आता या मिरच्या तुम्ही एका टिश्यू पेपरवर पण ठेवू शकता जेणेकरून तेल याच्यातलं पुन्हा ॲब्झॉर्ब करून घेईल. आणि त्यानंतर आता मी याच्यावर थोडंसं मीठ ॲड करते, कारण मीठ ॲड केल्यानंतर त्याची चव तर भन्नाटच लागते. आता या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे, तर शक्यतो आपण तेल खूप तापल्यानंतर मध्यम आचेवरच ते परत ठेवून घ्यावं, कारण की मग जेव्हा आपण कांदा भजी अशी सोडतो तेव्हा मग ती खूपच अशी करपून जात नाही आणि लालसरसुद्धा होते आणि व्यवस्थित आतून बाहेरून दोन्ही जागेवरून अशी तळून निघते.
त्याच्यामुळे आपण मध्यम आचेवरच कढई ठेवायची। तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती मस्त कांदा भजी अशी सुटसुटीत सोडली आहे आणि आता ती इतकी कुरकुरीत झाली आहे, खूप छान झाली आणि त्याला असा लालसर रंगसुद्धा आला आहे। तर लालसर कलर होईपर्यंत तुम्ही व्यवस्थित ती तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आणि कुरकुरीत कांदा भजी रेडी झालेली आहे। पावसाच्या वातावरणात कांदा भजी आणि एक गरम गरम चहा खाण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे। मी या कांदा भजीला आतून बाहेरून व्यवस्थित असं दोन्ही साईडने तळून घेतलंय, जेणेकरून ती कुठल्याच बाजूने कच्ची राहणार नाही किंवा पिठाळ वगैरे लागणार नाही, अशा पद्धतीने मी तळून घेतली आहे। जर तुम्ही छोटे छोटे वडे याच्यामध्ये सोडले किंवा छोटी छोटी भजी याच्यामध्ये सोडली तर ती सुद्धा खूप क्रिस्पी होते, पण मी थोड्याशा मोठ्या मोठ्याच धरल्यात। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी खेकडा कांदा भजी आपली तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत जी तिखट मिरची आहे हे डेडली कॉम्बिनेशन आहे आणि पावसाळ्यात किंवा थंडीत ही भजी खाण्याची मजाच काहीतरी और आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही कुरकुरीत कांदा भजी रेसिपी? मला तर खूप आवडली। तुम्हालाही आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। पुढच्या रेसिपीत भेटूया, तोपर्यंत तुम्ही गरमागरम भजी आणि चहा एन्जॉय करा, स्वस्त खा आणि मस्त राहा। अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि शेअर करा। भेटूया पुढच्या